वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत. आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे. ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार, त्यांच्याकडे एकच समाज आहे. इथे 374 जाती आणि समाज आहेत. आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल. आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री 12 वाजता सुरू होईल. म्हणून सगळ्यांनी, प्रत्येक समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला. अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात, आम्हाला बोलवलं नाही, अमुक नाही तमुक नाही. काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. हमारे हक पर जहां आंच आए तो टकराना जरूरी है. तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है. मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना, काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे. मी असंही ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत, ते काहीतरी गडबड करतील, त्यांना तिथंच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं. तुम्ही कुणीही इकडे तिकडे बघायचं नाही, शांततेनं आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं. आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे, एवढी मी आपल्या सगळ्यांना, तुम्हालाही विनंती करतो. स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते, सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आणि अंबडची एल्गार सभा याच्यामध्ये एकच फरक आहे की अंबडची एल्गार सभा ही दबाव मुक्त करणारी सभा होती आणि आजची सभा ही आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते पुन्हा मिळवणारी सभा आहे. आणि म्हणून आजच्या सभेला जे लोक इथं उपस्थित आहेत साहेब, ज्यावेळेस आम्ही गाव भेटीला गेलो होतो, गाव भेटीच्या दौऱ्यात लोकांनी सांगितलं आमचं सोयाबीन काढणी असेल, कापूस वेचणी असेल, सगळं बाजूला ठेवू. ते त्यांच्या समाजाच्या लोकांना धमक्या देऊन मुंबईला गेले. हे इथं आलेले सगळेजण स्वयंस्फूर्त आपापल्या स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत. ते फक्त आपल्या विचार ऐकण्यासाठी आले आहेत. आणि मुंडे साहेब, भुजबळ साहेबांनी आपण ज्या दोघांनी जी भूमिका घेतली, प्रत्येक गावात गेल्यावर आम्हाला हे सांगितलं की आम्ही फक्त आता यानंतर भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब सांगतील तोच ओबीसीचा आवाज यापुढे महाराष्ट्रात गाजणार आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न बोलता मी या ठिकाणी थांबतो आणि धन्यवाद देतो भुजबळ साहेबांचे, त्यांनी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. छगन भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचेच लाडके आदरणीय मुंडे साहेब, गोपीचंदजी पडळकर, आमचे नेते प्रकाश शेंडगे साहेब आणि या विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर साहेब, मला आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगणं आहे, गावगाड्यामध्ये समाजावर प्रचंड मोठा दबाव आहे साहेब. तो दबाव आम्हाला मोडायचा आहे, तो मोडून काढायचा आहे. तुमची ताकद आमच्या सोबत असायला पाहिजे साहेब. छोट्या छोट्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात हाल होते साहेब. आणि या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये साहेब आपण आमच्या पाठीवर हात ठेवावा. मायक्रो ओबीसी असतील, आमचे सगळे ओबीसी असतील, या सगळ्या ओबीसीना न्याय द्यायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना ओरिजिनल ओबीसीना निवडून द्यायचं आहे, हे सगळ्यांनी ठामपणे या ठिकाणी निर्धार करा. साहेब, यापूर्वीची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, ओबीसीच्या जीवावर सत्तेवर आलेलं हे सरकार 2029 साहेब, हे सरकार जर निवडून यायचं असेल तर ओबीसीची ताकद या सरकारच्या पाठीमागे राहिली तरच हे सरकार हे सत्तेत येईल, अन्यथा हे सरकार सत्तेत येणार नाही. हे मला निश्चितपणे या ठिकाणी ठामपणे सांगायला इच्छा. आजपर्यंत प्रचंड दबाव झाला, दबावापोटी गॅजेटियरच्या आधारे आरक्षण देता येतं, हा प्रचंड वेगळा आणि एक अतिशय चुकीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. पण साहेब, संविधानाची जी चौकट आहे ती चौकट
आम्हाला या ठिकाणी जिवंत ठेवायचं आहे. संविधान, बाबासाहेबांचं संविधान. मी शाहू महाराजांच्या शाहू नगरीनं कोल्हापूरमधनं साहेब या ठिकाणी आलोय. आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे, शाहू महाराजांनी आम्हाला दिलेलं आरक्षण, त्यावेळेला घालून दिला धडा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षित राहील आणि ते सुरक्षित राहावं यासाठी आपण आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे जीवा आहे तोपर्यंत राहू साहेब, एवढं सांगताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर लिंगायत समाजाचे नेते, शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आजच्या महाएल्गार सभेचं आकर्षण आपल्या सगळ्यांचं ओबीसीचं देशातील खंबीर असं नेतृत्व माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, माजी मंत्री आणि युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आमचे धनुभाऊ मुंडे, व्यासपीठावर उपस्थित एक तरुणांचं आकर्षण असलेले आमचे युवा नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनींनो, मी खरं तर बीडकरांना या ठिकाणी विशेष धन्यवाद देईल. आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांनी आवाज दिला आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद काय असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय हा ओबीसींचा गळा घोटणारा शासन निर्णय आहे आणि म्हणून हा निर्णय सरकारने रद्द केला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्यातले सर्वच्या सर्व ओबीसी नेते आणि समाज एकजुटीने या ठिकाणी उभा टाकलाय. भुजबळ साहेब, आपल्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती त्याचं नाव घेऊन मी या ठिकाणी त्याला मोठं करू इच्छित नाही, परंतु लायकी नसताना भुजबळ साहेबावर असेल, धनुभाऊवर असेल, आमच्या ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य करतायत. लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीने बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय. या राज्यातला 55% ओबीसी समाज हा खंबीरपणानं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीमागं उभा टाकला पाहिजे, तर त्यांची हिंमत होणार नाही. मित्रहो, मी 2च मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे. पहिला मुद्दा आहे राज्यातल्या तमाम ओबीसीनी 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे. मला असं वाटतं हा शासन निर्णय सरकारने दबावात घेतला असेल. शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लागते. म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी शिवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली. त्यानंतर आज 6 याचिका आहेत. साहेब, आपल्याला स्थगिती मिळाली नाही, मला धोका लक्षात आणून द्यायचा आहे. ज्यांना ओबीसी मधून बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे त्यांचा उद्देश त्यांच्या लेकरा बाळांसाठी, नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही. त्यांना गावगाड्यामध्ये गावाच्या गावात ओबीसीचे असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊ दिला जात नव्हता. तिथं झालेला सरपंच असेल, पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल, का जिल्हा परिषदचा सदस्य असेल, नगरसेवक असेल, तो त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय. आणि ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपद्व्याप चालू आहे. कदाचित येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आपण राज्य पातळीवर एक कायदेशीर फोरम तयार करा आणि समाज म्हणून सगळ्या ओबीसीला मी नम्रपणे आवाहन करणार आहे. बांधवांना जो कोणी ग्रामपंचायतला लढणार असेल, वार्डात लढणार असेल, पंचायत समितीच्या गणात किंवा जिल्हा परिषदच्या गटात निवडणूक लढणार असेल, तुम्हाला माहिती आहे बोगस कुणबीकरण, बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन कोण प्रतिस्पर्धी उमेदवार येतोय त्यांचे पाळमुळं आतापासून काढा. आरटीआय मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्र काढल्याच्या फाईल काढा, त्यांच्या जात पडताळीच्या फाईल काढा आणि निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी प्रत्येकाने करा. आणि त्यासाठी राज्य पातळीवर आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांनी आपले सगळे राज्यातले ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं कायदेशीर फोरम उभा करून यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्रावरून जे जागा बळकवायच्यात ते रोखण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आजच्या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही. राज्यातला 55% ओबीसी समाज हा एकजुटीने उभा टाकतोय. कोणीही एका जातीवर निवडून आलं नाही, त्यांच्या एका जातीवर कोणी आमदार खासदार झालं नाही. ओबीसीच्या आशीर्वादाने आमदार खासदार झाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांना बोलायचं, धनुभाऊला बोलायचं, पंकजाताईला बोलायचं, आमच्या ओबीसी नेत्यांवरती अटॅक करायचा. समाज जागा झालाय.
या ठिकाणचा संपूर्ण ओबीसी समाज, सगळ्या जाती उपजातीचा 861 जाती या महाराष्ट्रामध्ये एकवटून साहेब आपल्या पाठीशी उभा टाकतील. आपण खंबीर भूमिका घेतलेली आहे, तीच भूमिका आपण पुढच्या काळामध्ये ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ओबीसी समाजाला नम्रपणे आवाहन करतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपण एकजुटीनं जो ओरिजिनल ओबीसी आहे त्यालाच मतदान करू. पक्ष उमेदवारी कोणालाही देऊ, ओरिजिनल ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्यासाठी शपथबद्ध व्हा, एवढं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर आगरी समाजाचे नेते राजारामजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या प्रसंगी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. लाईटच्या टावर वरती चढलेल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, कृपया सहकार्य करा, खाली उतरा. या समोरच्या टावर वरती चढलेले सर्व ओबीसी बांधव खाली उतरा, सहकार्य करा. राजारामजी पाटील साहेब. सर्वांना नमस्कार. माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, परंतु या भागाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त घोड्यावर बसलेले माहीत आहेत, परंतु आम्ही कोकणचे आगरी, कोळी, माळी, भंडारी हे समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे बोटीतून जहाजातून जगाशी लढत होते. जरांगे पाटलांना यांची मी आठवण करून देतो. आणि त्या कोकणाचे प्रतिनिधी आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये सर्व महापुरुषांना वंदन करताना ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ यांना मी धन्यवाद देतो की ओबीसींचा, मागासवर्गीयांचा सुद्धा एक राष्ट्रवाद आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आता लढवला जाईल. या सभेत माजी मंत्री धनंजयराव मुंडे आहेत, आमचे मित्र आमदार पडळकर साहेब आहेत, सहकारी आहेत आणि मनोहर धोंडे आहेत. सगळ्यांना नमस्कार करून मी माझं मनोगत थोडक्यात सांगतो. भुजबळ साहेब, कोकणामधून दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं आंदोलन पेटलेलं आहे. आपलं नेतृत्व मोठं आहे, हे नाव सरकार देत नाही, याच्याबद्दल सरकारला आपण जाब विचारावा. राहिला प्रश्न हा GR रद्द करण्याचा. आपल्याला कल्पना आहे की आम्ही नेहमीच भूमिका घेतलेली आहे की ओबीसी, SC, ST एवढंच आरक्षण आहे, सामाजिक मागासलेपणातच आरक्षण आहे. जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत, त्यांना आरक्षण कसले, त्यांचे GR कसले, हा संविधानाशी द्रोह आहे आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे. यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन करावं लागेल, कारण हे सगळं आरक्षण संपवलं जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं मागासवर्गीय कोण. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं पायातून आम्ही शूद्र जन्मलो आणि हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य धर्माने त्यांना प्रमुख असं स्थान दिलं आणि आम्हाला आमच्यावर गुलामगिरी लागली. या कोकणातला आगरी, कोळी, माळी, भंडारी या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याबरोबर लढत आला. आम्ही कुळ कायदा केला आणि कोकणातून या जमीनदारांना हद्दपार केलं. आणि म्हणून हा GR तर रद्द झालाच पाहिजे, पण आम्ही नेहमी बचावात्मक आंदोलन करण्यापेक्षा आम्ही या देशातल्या जमिनींचा वाटा मागितला पाहिजे, या देशातल्या पाणीचा वाटा मागितला पाहिजे, या देशातल्या उद्योगांचा वाटा मागितला पाहिजे आणि खात्रीने सांगतो या समुद्रावरचा वाटा सुद्धा मागितला पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही केलं पाहिजे. मी आपल्याला विनंती करतो, जिथे जिथे आपले मागासवर्गीय ओबीसी, SC, ST जमीन कसत असतील, वहिवाट करत असतील, तिथल्या अधिकारांचं आंदोलन आम्ही कोकणातले सर्व लोक घेऊन चाललेलो आहोत. आदरणीय भुजबळ साहेबांनी याची घोषणा करावी. जर आपल्याला समता निर्माण करायची असेल तर केवळ शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण मागून चालणार नाही. सगळ्या प्रकारचा या देशातल्या संपत्तीतला वाटा ओबीसी, SC, ST ने मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं नम्र आवाहन आपल्याला करतो. आणि हा देश टिकवायचा असेल तर ओबीसींच्या राष्ट्रवादाशिवाय पर्याय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. धन्यवाद. यानंतर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते माननीय शब्बीरजी अन्सारी साहेबांना विनंती आहे. प्रचंड आजारी असताना सुद्धा या लढ्यामध्ये ते आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शब्बीरजी अन्सारी साहेब. हम ओबीसीओं को मिटाने का इस जमाने में दम नहीं है. जमाना हमसे है, जमाना हमसे है, हमसे जमाना नहीं है. आज के इस मरहूम स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे की नगरी में यह दूसरा मेड़ावा, एल्गार मेड़ावा होने जा रहा है. मैं सख्त बीमार होने के बावजूद भी मुझ पर बड़ा एहसान है. ऊपर वाले के बाद भुजबल साहब ने मुझे टाटा हॉस्पिटल में शरीक कराया है. एक समता परिषद का सिपाही एक ओबीसी के कार्यकर्ता की कितनी कदर करते हैं, इसमें से आप अंदाजा लगा सकते हैं. मैं ज्यादा बोलना नहीं चाहता हूं. मुझे मरहूम गोपीनाथ जी मुंडे और समीर भाऊ यहां बैठे हैं, उनकी याद आती है. सन 2010 और 11 को याद कीजिए. इस देश में जो जात न्याय जनगणना की बात हो रही है, किसी ने भी नहीं किया. समीर भाऊ और गोपीनाथ जी मुंडे पहली बार
पार्लियामेंट में चुन कर गए और उन्होंने पार्लियामेंट में सारी पार्टियों के खासदारों को एक साथ किया, एकजुट किया, 101 खासदारों को जमा किया। वो इतिहास कभी भी भुलाया नहीं जा सकता। गोपीनाथ जी तो हम में मौजूद नहीं है, समीर भाऊ है। पार्लियामेंट को हिला देने वाले ये लोग थे, पार्लियामेंट को बंद कराने वाले ये लोग थे। ऐसे ही लोग खासदार के बनना चाहिए, जाना चाहिए। इनके ही नेतृत्व में हमको जात न्याय जनगणना मिल सकती है। मैं अली जनाब इज्जत महब भुजबल साहब के बारे में क्या कहूं, ज्यादा नहीं कह सकता हूं, मगर जो दर्द उनका है आज भी इस उम्र में, इस मुश्किल में उन्होंने ये यलगार मेळावा लिया है। मैं उनको मुबारकबाद देते हुए अपनी बात को यहीं खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला. 2-2.5 महिने गप्पच होतो. सन्माननीय हाके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील. त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात. बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी या व्यासपीठावर उभा आहे. आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय. ते कुणाला विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही. आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. भुजबळ साहेब, आमच्यासाठी आपण वडिलकीचा आधार आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचे नेते आहात. तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती. स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरीन जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही, पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली. आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय, आपल्या सोबत आहे, आपण आपले नेते आहात. कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते. मला काल रात्री 2 वाजता 2 वाजून काही मिनिट झाले असते, आता सगळीकडेच मित्र आहेत, फोन गेला. म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का, तुमचं कसं आहे. म्हणलं का विचारतोय. नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी. म्हणलं मी तर येणारच आहे. तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही. आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभा करत असताना या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला. आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते. बरोबर आहे का नाही. 2 वर्षापासून एका व्यक्तीनं, एका प्रवर्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं. ते अंतर कुठून पडलं, कुठून पडलं. आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून
माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब, आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पुरावे. पण या ओबीसीत का यायचंय? मुठभर धनदाडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा. पण ह्यांना पेटवायचंय. बरं, पिटवून पिटवून म्हणतो तरी काय? यांनी कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब, मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच, पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतं. आज आपला ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी, आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू देऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे. ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. मायचान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नीट ऐका, आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. काही सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ, दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय, तू त्याला कसं आणलंस? तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेताय ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहेत. आणि आपण सर्वजण ताकदीनं, नाही तर एवढे आलात. ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे. आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या. हे हक्काच्या, न्यायाच्या, ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्यात, माध्यमांना दाखवायच्यात. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला.
ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र अत्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. आणि ह्याचा खरा बरा एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो, आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत, पण ओबीसीत येऊन नाही. आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच. रोज सकाळी 9 वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय, पडळकर साहेब, भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा, रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्त्यामध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांचीमध्ये 12 गुणाचा फरक आहे. आणि शिलिगुरीमध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही, हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे का? आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. पण त्यांना जगत्याला वाचत असल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो, म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएस घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय, आणि त्याचं रेकॉर्ड आहे. कारण ही शिकवण आहे. पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून, मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. धनगराचा काढा म्हणला, पुन्हा मला वंजाऱ्याचा बी काढा 2%. अरे काय काढा,
अरे द्यायचं सांगा, न्यायानं हक्काचं मागायचं सांगा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं आहे. काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं तुम्ही एडे करताल, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज राहू द्या हे कळणार आहे. त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय. तुम्ही घ्या. आपसातले तंटे बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी स्टेजवर बघतोय, इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात, पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मत देऊन निवडून आणलो, आम्हीच का त्यांना ओबीसीचा आज हित वाटत नाही? म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हबूक ठुकीत बसताल. तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणले, तुम्हीच बोलला. मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू? आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, आता काय करू? उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. पण एकच सांगतो, आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना, आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे, बाकी कुणाला नाही. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत दाखवून देऊ. बरोबर आहे का नाही? आणि माझी विनंती आहे, साहेब आपण मंत्रिमंडळात आहात, पडळकर साहेब, मी, पंकज भाऊ, मनोजित भैया, आम्ही विधिमंडळात आहोत. पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे, सुरुवात बीडून झाली आहे, उभ्या महाराष्ट्रात. आता या केंद्र सरकारनं तर जातनिहाय गणना करायचा निर्णय घेतलाय, पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो. तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा. हे एवढा, ते तेवढा, ते तेवढा, ते तेवढा. पुन्हा भांडण नको, आणि भांडणं लावणार आता मुळीच नको. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला, त्याला शासनाने मदत केली, नोकरी दिली. या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्या बलिदानाला मोल नाही. पण भुजबळ साहेब, आपण आमचे नेते आहात. आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, आत्महत्या केली, त्यांना सुद्धा 25 लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनानं दिली पाहिजे. म्हणून आज आपण सर्वजण एक झालात. आपल्या एल्गार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे. कसला आहे? कसा आहे? काय ही निस्ती मूठ नाही, ही वज्र मूठ आहे. सगळ्यांनी वर करा. एकच पर्व, एकच पर्व. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी साहेब. देशाचे ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या एल्गार सगळ्यांनी आपला मोबाईलचा आपण टॉर्च, मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च संबोधित करावं. सगळ्यांनी आपापल्या एकच पर्व, सगळ्यांनी मोबाईल एकच पर्व. छगन भुजबळ साहेबांचा
अरे कोण आलं रे, कोण आलं? एकच पर्व, ओरिजिनल ओबीसी पर्व असं म्हणतात. अरे ओरिजिनल, बरोबर. हे ऐतिहासिक बघा, ही ओबीसीची ताकद आहे. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आजच्या सभेला आपण संबोधित करावं. एकच पर्व, ओरिजिनल. कोण आलं रे, कोण? छगन भुजबळ साहेब, तुम आगे बढ़ो. भुजबल साहब तुम संघर्ष करो, भुजबल साहब तुम संघर्ष करो, भुजबल साहब तुम संघर्ष करो. अरे एकच पर्व, अरे एकच पर्व. अरे कोण आला रे, कोण आलं? अरे कोण आला रे, कोण आलं? यानंतर तमाम सगळ्यांना ओबीसी धन्यवाद. बहुजन समाजाचा आवाज माननीय नामदार भुजबळ साहेब. सगळ्यांनी खाली बसून घ्या शांततेत. मी लवकर संपवणार आहे, जरा 10-15 मिनिटं आपण शांततेनं ऐका. सर्वप्रथम मी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांना वंदन करतो. या आपल्या ओबीसी एल्गार सभेसाठी या सभामंचावर आले असलेले आणि आतापर्यंत ज्यांची आपण तडफदार भाषणं ऐकली असे धनंजयराव मुंडे, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज कायंदे, पंकज समीर, लक्ष्मणराव गायकवाड, शबीर अन्सारी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी आमदार संजय दौंड, तोताराम कायंदे, राजारामजी पाटील, मनोहर धोंडे, सत्संग मुंडे, बापू भुजबळ, नवनाथ वाघमारे, ईश्वर बालबुते, पी.टी. चव्हाण, राजेंद्र महाडोळे, संभाजी झुंजार, सुदर्शन घेरडे, माझ्या इतर सर्व नेते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, प्रचंड महापूर आले. असं असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात ओबीसीची वज्रमूठ दाखवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, दिवाळी तर आली. दिवाळीतला सगळ्यांना शुभेच्छा. पण कशा देऊ मी शुभेच्छा? 15 आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का? तर आमच्या ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून. कशी दिवाळी साजरी करायची? माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना. अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुढे राजस्थानात गुर्जर, हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. आणि मग मोदी साहेबांनी EWS आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत, आर्थिक दृष्टीने मागे आहेत, पण सामाजिक दृष्टीने मागे नाहीत, म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही. आणि म्हणून हा 10% EWS आणला. मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या आमदार, एका EWS मध्ये 10 मध्ये 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले होते. बघा, 100% मधले 10%तले 8% एकच समाज. तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आम्ही म्हटलं मग द्या. आता 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला.
आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे. आणि कोण म्हणतंय त्याचा काही अभ्यास नाही. ज्याला आरक्षण कशात, अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि माझ्या सगळ्यात तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा. 54% ओबीसी, 374 जाती, 54%, 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले, 3% ब्राह्मण, 77% झाले, त्याच्यानंतर मुस्लिम, आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज. पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतं. एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त या त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक, त्या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक काय हैदोस घातला. आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाईघाईने ते देण्यात आलं. अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतलं. मुंडे साहेब तर आम्हाला भावाप्रमाणे होते. जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती. पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं, 100 खासदार उभे राहिले. प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो. सगळे शांत बसले. समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती. आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला. कारण जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे. पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही. त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा. गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा, शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा. आणि तिथे आमची फसगत झाली. तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जात गणना झालीच पाहिजे. अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमच्या तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जात गणना करा. ते आता करा. आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी, तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू रे? अरे असे खूप झेलून झाले. आणि त्या सगळ्यांना सांगतो, उडवाच मान माझी माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो? झालं. ह्या 2 सप्टेंबरला एक जी आर निघाला.
जी.आर. निघाला. आम्ही कोर्टात गेलो. सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत. माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्यांनी सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला. ते जे काही तुमचं हे आहे ना, जी.आर. काढला, हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या. हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं. 3 तारखेला 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे हे अधिकारी? हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी. हे पहा माझ्या हातात. मी सीएम साहेबांना सांगितलं, मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही. बरं या सीएम या विखेंनी बाबा दिला, त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जी.आर. दिला. आणि आपण सगळ्या याच्यात पोलिसांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, कुठे भरती असेल, आपण काय असो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे. त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं. याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने? त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा, हा पात्र शब्द काढून या. 1 तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा. कुठला कायदा? हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाच्या सहित. मराठा कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत. हायकोर्टाचा निर्णय. दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे, हायकोर्ट म्हणता. अरे कसं काय तुम्ही देता? आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही, हे त्यांनी सुद्धा सांगितलं. मग कसं काय तुम्ही देता? आणि त्यावेळेस सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्र पण शब्द काढून टाकला. सीएम ना मला सांगायचं आहे सावधान. ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय,
आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125 135 आमदार मिळाले. त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल. काही लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना, मी कुणबी आहे, ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो की हा कुणबी आहे म्हणून. बघा फिरतंय सगळीकडे. अरे कुठलाही नागपूरचा एखादा कुणबी किंवा कुठला, आणि तो आपल्या कोल्हापूरला सांगणार की हा माणूस कुणबी आहे. काय आहे? अरे कायदा आहे की नाही? मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं, नागपूरचं मला आठवलं, नागपूरला मोर्चा काढला, वडेट्टीवार साहेबांनी काढला. आमचा विरोध नाही. इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला, त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. अनेक रॅलीज झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठला प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राह? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात सांगू?